वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रोहित जोशी व्लॉगमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आता चाललो आहे गेटवेला। गेटवे काय तुमच्यापासून नवीन नाही आहे, पण आज मला सुट्टी आहे तर मी गेटवेला चाललो आहे फिरायला। चला तर मित्रांनो आपण बघूया आता पुढे गेल्यानंतर। गेटवेमध्ये फिरायचं आहे, थोडा एन्जॉय करायचं आहे। एकटाच आहे, काही कोणी सोबत नाही। चला तर मित्रांनो मी नेहमी तर पटरीतून जातो, पण नेहमी चालत जातो मी स्टेशनपर्यंत। पण आता मी विचार केला की आता चर्चगेटला जायचं आहे आणि तिथं TC वगैरे असतात। मग तिकीट नाही काढलं तर मग पकडलं तर फाईन बसेल, म्हणून मी आता ऑटोने चाललो आहे। मग तिथून तिकीट काढून मग चर्चगेटला जाणार आहे। चला तर मित्रांनो फायनली आता आपण चर्चगेटला पोहोचलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे गेटवेला। तर आपण इथून आता बस पकडून जाणार आहे गेटवेला। बघताय की आता आपण चर्चगेटवर आलो आहे आणि आता तिथून गेटवेला जायचं आहे। चला आपण एन्जॉय करूया थोडा। बघताय आपण चर्चगेटला पोहोचलो आहे, चर्चगेट स्टेशनला, आणि इथून आपल्याला गेटवेला जायचं आहे। आज एन्जॉय करायचं आहे आपल्याला। होडीवर जाऊन, लॉन्चवर जाऊन मजा मस्ती। बघताय की बससाठी किती लाईन लागलेली आहे आणि आपल्याला इकडून बस पकडायची आहे गेटवेला जाण्यासाठी। खूप लाईन लागलेली आहे भाई। एकदाच आपण पोहोचलो चर्चगेटला। हे बघताय एंट्री। भाई गेटवेला गर्दी आहे खूप, आणि आपण आता गेटवेला येऊन पोहोचलो आहे। मला वाटतं इथं काहीतरी कार्यक्रम आहे। चला बघूया आपण तिथं काय कार्यक्रम आहे। खूप लोक आलेले आहेत, प्रोग्राम आहे असं वाटतंय। G2 भारत आहे, काहीतरी प्रोग्राम आहे आणि त्याचीच ही तयारी चालू आहे। त्यांचा सेटअप चालू आहे, प्रोग्राम आहे वाटतं काहीतरी। फोटो निकाल के वीडियो जैसे जूम आउट
रिहर्सल चालू आहे त्यांची, प्रॅक्टिस करतायत की काय तर रात्री प्रोग्राम आहे म्हणून. इथं संध्याकाळी काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळे यांची तयारी चालू आहे. आणि बघताय पूर्ण मैफिल इथं जमलेलं आहे. पूर्ण म्हणजे अशी खूप अशी गर्दी आहे इथं. आणि शिवाजी महाराजांच्या तोफ बी तिथं लावलेल्या आहेत. बघूया आपण आता खरोखर मेन स्पॉटलाच आपण इथे येऊन पोचलो आहे. बघूया आता कसं आहे ते. हे बघा शिवाजी महाराजांच्या तोफ लावलेल्या आहेत इथं. म्हणजे चांगलाच असा कार्यक्रम आहे. तिकडं पण शिवाजी महाराजांची तोफ लावलेली आहे. आणि इकडे फिरण्यासाठी लॉन्च आहेत बघा. आपण आपल्या भावाची वाट बघतोय. याची कुठली लॉन्च आहे काय माहिती. बघते आपण गेटवेला आलो आहे खरं, पण खूप अशी चांगली तयारी केलेली आहे. मला पण बरं वाटलं जरा इकडे आल्यानंतर. आणि त्याची प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. बघूया आपण काहीतरी मला वाटतं प्रोग्राम आहे कसला तरी. आणि चला चांगलं आहे गेटवेला तर चांगले प्रोग्राम होतात. बघण्यासाठी तर यायला भेटायला पाहिजे. टाईम सुट्टी नसते, सुट्टी भेटले तर आलो आहे. आणि बघूया आता आपण काय चालू आहे इकडे. खूप लॉन्च आहेत त्याच्यामध्ये. आमच्या गावातले काका मामा वगैरे सगळे काम करतात. माझा भाऊ पण आहे, पण त्याचीच वाट बघतोय मी अजून मला भेटला आहे नाही. बघूया आपण. भावाला यायला उशीर होणार आहे तर आपण बघूया इकडं काय चालू आहे ते. आणि मला तर वाटतं सेलिब्रिटी पण आलेले दिसत आहेत कारण मोठमोठ्या गाड्या लागल्या तिथं. बघूया आपण काय आहे चालू आहे. चला फायनली आपली आता लॉन्च आलेली आहे भावाची. हे बघा इथं ती दिसते तुम्हाला, पिवळ्या कलरची लॉन्च आहे. त्याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला आता फिरायला पाण्यामधून. आपण डेळिंब पाण्यामधून फिरतो तर आता पाण्यामधून फिरणार आहे. चला बघूया. चला आता आपल्या भावाची लॉन्च आलेली आहे. पाठची 2 नंबरची लॉन्च. हा बघा उत्तम उत्तम. हात कर उत्तम. चला हे आमचे गाववाले उत्तम दादा भगत. हे बघा उत्तम भगत आलेलं आहे आपल्यासोबत. आपला भाव आहे. आणि आपले गाववाले चिकोलचे काका. मध्ये आपण आता सगळेजण बसलोय. आता बघते आपण लॉन्चमध्ये बसलोय. काका लॉन्च चालवत आहेत. आपल्या चिपोळीचेच काका आहेत रामू काका. आणि खूप दिवसानंतर आलो मी पण गेटवेला. बरं वाटतं जरा इथं फिरल्यानंतर पाण्यातून. 3-4 महिन्यानंतर आलो इकडं. आई बापानं पण आणायचं आहे पण मला आज सुट्टी होती म्हणून मी एकटा आलो इकडे. बघा खूप भारी मजा येते लॉन्चमध्ये फिरायला. मित्रांसोबत गेलो नाही. ते मित्र पण रागवलेले आहेत
त्यांना संडेला सुट्टी असते पण मला संडेला सुट्टी नसते आणि त्यामुळे मी आज वेळ काढला आणि तेवढ्या वेळात मी आज इथं आलो आहे. चला बघूया आपण थोडंसं एन्जॉय करूया. गेटवेला पण काहीतरी फंक्शन आहे, थोडंसं बघूया आपण आणि नंतर घरी जाऊया. आता आपण मित्रांनो जयनपीटीला आलो आहे आणि बघूया जयनपीटीला खूप मोठ्या जहाज असं मोठमोठे आहेत. आता त्यांचं काम थांबलेलं आहे, इथं काम थांबलेलं आहे त्यांचं इथं. पण आता आपण जयनपीटीला आलो आहे, बघूया जहाज आहेत मोठमोठ्या त्या कशा आहेत ते बघा तुम्ही. आपण आता जयनपीटीला पोहोचलो येऊन आणि जहाज आहेत मोठमोठ्या. खूप भारी वाटतंय. मी पण पहिल्यांदाच आलो इकडे जयनपीटीला आणि बघण्यासारखं पण खूप सारं असं आहे. हे बघा मोठा जहाज आले. कंटेनर आहे तिथं. ही पूर्णपणे जयनपीटी आहे आणि जयनपीटीमध्ये बघा किती मोठमोठ्या जहाजा आहेत आणि अजूनपर्यंत इथं काम चालू आहे. जेवढं मला दाखवतं तेवढं मी दाखवेन तुम्हाला. असे जहाजा लागलेले तिकडं. पॅसेंजर सोडणार आहे तिथून. बघा पॅसेंजर कसे सोडतात. टोटल ह्या होडीमध्ये 45 पॅसेंजर आहेत. असे जास्त बसतात पण 45 पॅसेंजर आहेत. बघूया. प्रथमेश बघा पायी पॅसेंजर उतरताना. किती काळजी घेतली जाते पॅसेंजर उतरवताना. चला मित्रांनो आता बघूया. इथं कार्यक्रम चालू आहे, प्रोग्राम डान्स चालू आहे आणि बरोबर आपण टायमिंगला येऊन पोहोचलो इथं. तर बघूया कसं मस्त वाटतं जरा बघायला पण थोडा वेळ. चला बघूया आपण तुम्हाला पण दाखवतो.
करना। पोचलो आहे आणि आता घरी चाललो आहे. विरार ट्रेन कधी लागेल काय माहिती. आणि बघताय तुम्ही एवढी गर्दी आहे, कामावरून सुटलेली आहेत आणि सगळ्यांची गर्दीच गर्दी. आता गर्दी भेटणार खूप ट्रेनला. तर बघूया ट्रेन कधी लागते.